नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण टिपक्यांच्या पारंपरिक रांगोळ्या बघतो आहोत. तर बऱ्याच मैत्रिणींना ह्या रांगोळ्या आवडतात, तशा मला कमेंट्स पण येतात. आता मागच्या आठवड्यात कमेंट्स आलेल्या त्यानुसारच मी हा व्हिडिओ बनवलेला. तर व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, ज्यांना टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतात त्यांनी तर नक्कीच बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच जमतील, जास्त काही अवघड नाहीये. लाईन्स आणि टिपक्यांचाच वापर केलेला आहे आपण. तर बघू शकता पहिली रांगोळी 5 ते 5 टिपक्यांची आहे. जो मधला आकार आहे तो एकदम कॉमन आहे. आपण बऱ्याच रांगोळ्यांमध्ये वापरलेला आहे आणि साईडला आपण अशी थोडी दीपस्तंभाची डिझाइन तयार केलेली आहे. तर आपण याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण वेगवेगळे वापरले आजच्या रांगोळ्यांमध्ये. आपलं नेहमीचा लाल आणि पिवळा कलर नाही वापरलेला. तर पहिल्या रांगोळीमध्ये आपण आकाशी आणि लाल कलर कॉम्बिनेशन प्लस केशरी कलर पण वापरलाय नंतर. तर तुम्हाला कलर भरण्याचं मी टेक्निक सांगितलंय मैत्रिणींनो. जी लाईन असते तिथून आतमध्ये कलर भरायचा, म्हणजे जास्त स्प्रेड होत नाही आणि मेन म्हणजे जेव्हा पण तुम्ही कलर भराल टिपक्याच्या रांगोळीमध्ये, तर पुन्हा एकदा व्हाईट कलरने बॉर्डर करा, तेव्हा ती रांगोळी जरा उठून दिसते. तर अशा पद्धतीने बघा ही रांगोळी आपली किती सुंदर दिसते एकदम. साधी सोपी 5 एक मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. तर अशाच वेगवेगळ्या सुंदर-सुंदर नवनवीन डिझाईन्स जर तुम्हाला तुमच्या दारासमोर रोज काढायच्या असतील आणि तुम्ही जर रोज दारासमोर रांगोळी काढत असाल आणि नवनवीन रांगोळ्या जर शिकायच्या असतील, पूर्ण महिनाभरासाठी जर नवनवीन रांगोळ्या काढायच्या असतील दारासमोर, तर नक्कीच एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुढची रांगोळी बघू. 3 ते 3 टिपक्यांची आहे. तर ही रांगोळी मैत्रिणींनो आपण आपल्या 2 ते 3 महिन्या अगोदर ही रांगोळी आपण ट्राय केली होती. तर मोस्ट व्हायरल रांगोळी आहे. खूप व्हायरल झाली आपली ही रांगोळी. तर आपल्या चॅनलवर ह्या रांगोळीला 92 लाख व्ह्यूज आले. टोटल 92 लाख आणि अजूनही येत आहेत. तर सर्वात जास्त व्ह्यूज आलेली ही रांगोळी. तर त्यामध्ये आपण थोडे चेंजेस केले. आपण जी पहिल्यांदा काढली होती 3 महिन्यापूर्वी ही रांगोळी, त्यामध्ये आपण कलर नव्हते भरलेले. सिंपल काढली होती, पण खूप जणांना आवडली ती रांगोळी आणि खूप जणांनी पण ट्राय केली. खूप मैत्रिणींनी ती रांगोळी ट्राय केलेली. त्यामुळेच मी पुन्हा एकदा आणली आणि कलर कॉम्बिनेशन आपण बघा कसं वापरलंय. लेमन कलर वापरला आहे आणि एक रामा कलर वापरला आहे याच्यामध्ये. म्हणजे असा थोडा निळसर कलर आहे. आता हे कलरचे नावं आपल्याला पण एवढे काही माहीत नाही. पण मी आता रिसेंटली कलर घ्यायला गेली होती रांगोळीचे बाजारात. तेव्हा ते रांगोळीवाल्याने सांगितले, "हे कलर रामा कलर, फ्लोरोसंट कलर" असे त्याचे नावं तो सांगत होता. त्याच्यामुळे मला पण माहीत झालेले. तर बघा अशा पद्धतीने आपण कलर भरून घेतले आणि पुन्हा आपण व्हाईट कलरने त्याला बॉर्डर केलेली आहे. तर मला सांगा मैत्रिणींनो, ही रांगोळी आपण जेव्हा 3 महिन्यापूर्वी टाकली होती, तुम्ही ट्राय केली का नाही हे पण मला सांगा. नेहमीची आपण एक सुंदर डिझाइन बाजूने 3-3 टिपक्यांची डिझाइन ट्राय केली आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर एक सुंदर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान वाटतं कमेंट आल्यानंतर तुमची. एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणजे पॉझिटिव्ह वाइब्स म्हणतात त्या प्रकारचं वाटतं मनामध्ये, पण मनाला समाधान वाटतं, की व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट केलेली आहे. कमेंट करायला पण एवढा काही वेळ नाही लागत, तर नक्कीच एक छोटीशी कमेंट करत चला. तेवढंच पुढच्या व्हिडिओला काम करायला उभारी येते म्हणून सांगते. पुढची रांगोळी बघा 7 ते 7 टिपक्यांची रांगोळी आहे आणि मे बी काही रांगोळ्या तुम्हाला यातल्या जमतही असतील किंवा सर्वच रांगोळ्या जमत असतील. पण तरी पण ट्राय करा. कसं असतं मैत्रिणींनो, रांगोळी माहीत असणं आणि रांगोळी जमणे यात खूप मोठा फरक आहे. जरी जुन्या आहेत या रांगोळ्या, पण काहीतरी आपण त्यामध्ये नवीन टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कधी-कधी आपण जुन्या रांगोळ्या आपल्या विसरून जातो, त्यामुळे मी कधी-कधी दाखवत असते. आणि 100 पैकी 5 मैत्रिणींना नसेल माहीत जुन्या रांगोळ्या, त्यामुळे त्या 5 मैत्रिणींसाठी तर नक्कीच महत्त्वाचा असतो हा व्हिडिओ. बघा आपण ह्या रांगोळीमध्ये जांभळा कलर वापरलेला आहे.
आणि आपल्यामध्ये थोडा ब्ल्यूइश कलर वापरला आहे. तुम्हाला रांगोळ्या कशा वाटतात आपल्या ते पण कमेंट करून सांगा. बऱ्याच मैत्रिणींच्या तर छान छान कमेंट्स येत आहेत आपल्याला, की रोज त्या आपल्या रांगोळ्या बघून काढतात, ट्राय करतात. कोणी कोणी नवीन रांगोळ्या शिकलंय. छान वाटतं जेव्हा तुम्ही काहीतरी शिकताय माझ्याकडनं आणि रांगोळीच्या मार्फत तुमची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे. त्यातच खूप समाधानी आहे मी. म्हणजे माझ्या कलेमार्फत तुम्हाला एक काहीतरी कला शिकवतीये. आणि आजच्या रांगोळ्यामधलं कुठलं कलर कॉम्बिनेशन, कुठल्या रांगोळीचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं, हे पण मला कमेंटद्वारे कळवा. काही काही मैत्रिणींना सिंपल रांगोळ्या आवडतात, जास्त कलरवाल्या नाही आवडत. मग आपण तशा पण रांगोळ्या आणत असतो. कलरफुल पण आणतो, फ्री हँड असतात. बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन्स असतात आपल्या चॅनलवर. आणि रोज न चुकता व्हिडिओ बघत चला मैत्रिणींनो, कारण की नवनवीन डिझाईन्स मग मिस होणार नाही. केशरी पण थोडासा कलर वापरलेला आहे आपण याच्यामध्ये. बघा आपली रांगोळी किती सुंदर दिसते. पूर्वी अशाच रांगोळ्या काढल्या जायच्या. आता हे आलेलं आहे जास्त ट्रेंडिंग फिंगर रांगोळी वगैरे. तर आता ही रांगोळी शेवटची रांगोळी आणि 5 ते 5 रांगोळी, 5 ते 5 ठिपक्यांची कलशाची रांगोळी आहे. ही पण मे बी तुम्हाला येतच असणार आहे. पण नक्की ट्राय करा पुन्हा एकदा जर कधीची काढली नसेल. बऱ्याच दिवसांपासून मी पण नव्हती काढलेली आणि खूप छान आलेली ही रांगोळी आणि आता चातुर्मास चालू आहे. तर चातुर्मासमध्ये नक्कीच ट्राय करा ही रांगोळी एकदा. तर हे पानांचा आकार झालेला आहे तयार. त्याला आपण हिरवा कलर देतो आहोत. आणि खाली जो कलश आहे त्याला पिवळा कलर, जसा की पितळाचा तांब्या आहे असं कन्सिडर करू आपण त्याला. तसा पितळी कलर तर नाही तयार केला आपण. आपला पिवळाच कलर दिला आहे. आणि वरती जो नारळ आहे त्याला पण थोडा असा मरून कलर दिलेला आहे. चॉकलेटी कलर होता माझ्याकडे पण खूप डार्क होता त्यामुळे मी मरून कलर दिला. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल चॉकलेटी तर तुम्ही नारळाला देऊ शकतात. तर बघा अशा पद्धतीने नारळाला कलर देते मी. आवर्जून काढा ही रांगोळी मैत्रिणींनो. देवघरासमोर काढा, तुळशीसमोर काढा किंवा दरवाजासमोरचं काढा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. यामध्ये थोडं नारळाचं शेडिंग दिलं म्हणजे नारळाचं जसं टेक्स्चर असतं त्या टाईप. आणि मध्ये एक स्वस्तिक काढून घेतलंय. आणि बाजूने थोडी आपली नेहमीची डिझाईन ट्राय केली. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या? आजच्या रांगोळ्यामधली कुठली रांगोळी, कुठलं कलर कॉम्बिनेशन जास्त आवडलं? नक्की मला कमेंट करून कळवा. आणि येणाऱ्या भागातही आपण अशा झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. तुमच्या पण काही रिक्वेस्ट असतील तर नक्की मला कळवा. मी नक्की ट्राय करेल. तर भेटूया पुढच्या अशाच सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.